सौंदर्य फक्त चेहऱ्यात नसतं, ते स्वभावात आणि कर्तव्यात असतं. म्हणूनच फक्त तीच सुंदर असते असं काही नसतं, तोही तितकाच सुंदर असतो. नमस्कार, मनस्पर्श चॅनलवर तुमचे स्वागत. आज आपण ऐकणार आहोत या मालिकेचा तिसरा भाग, नाती आणि अंतर्मनाचा संघर्ष. लेकीचं बोट धरून चालताना, तिच्या सुखासाठी स्वतःचे पंख झिजवताना, संकटांचा डोंगर समोर असतानाही घरासाठी मी आहे ना म्हणत खंबीर राहताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. बहिणीच्या सुखासाठी पाठीशी खंबीर ढाल होताना, तिच्या लग्नात डोळ्यातले अश्रू लपून हसताना, सुखादुःखात तिच्यासाठी नेहमी हक्काचा आधार बनताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. मित्रासारख्या मनमोकळ्या गप्पा मारताना, वडिलांसारखा खंबीर आधार देत आईसारखी काळजी करताना, दुःखाच्या गर्द अंधारातून अलगद बाहेर काढताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. डोळ्यातलं पाणी जगापासून लपवताना, कधीतरी आईच्या मांडीवर पुन्हा एकदा लहान मूल होताना, भावनांचे किनारे कधीतरी सहज सुटताना अन मन मोकळं करून शांत रडताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. दिवसभराच्या कामानंतर थकलेला घरी परतताना, चेहऱ्यावरचा थकवा लपून घरातल्यांना पाहून हसताना, स्वतःचे सगळे शोक बाजूला ठेवून कुटुंबाची स्वप्ने डोळ्यात सजवताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. चूक स्वतःची नसतानाही वाद मिटवण्यासाठी झुकताना, रागाच्या भरातही समोरच्याचा आदर राखताना, अहंकाराची भिंत स्वतःहून पाडून नाती जपण्यासाठी 2 पावलं मागे सरकताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. मित्रांच्या घोळक्यात जुन्या आठवणीत रमताना, जबाबदाऱ्या विसरून क्षणभर मनसोक्त जगताना, नात्यांमधील अबोला शब्दांशिवाय मिटवताना अन प्रेमाचे पांघरून अलगद ओढताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. नाती जपताना स्वतःच्या भावना बाजूला ठेवून संपूर्ण कुटुंबाचे कवच बनणाऱ्या पुरुषाची ही कहाणी. तुम्ही ऐकत आहात मनस्पर्श. पुढील भागात आपण पाहूया या महामालिकेचा अंतिम आणि सर्वात गोड टप्पा, जिथे पांढरे केस, सुरकुतलेले हात आणि अनुभवांनी समृद्ध असलेला त्याचा उत्तरार्ध आपण पाहणार आहोत पुढील भागात. पाहायला विसरू नका पुढचा आणि अंतिम भाग 4, परिपक्वता आणि उत्तरार्ध. हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.